कृषी विज्ञान केंद्र कोसबाड याच्या नक्की योजना काय काय आहे? आणि 1974 पहिलं की कृषी विज्ञान केंद्र पॉंडिचेरीला स्थापन झालं. मग त्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीकडे बघितलं पाहिजे असं नाही का वाटत? जमिनीचे म्हणजे माती परीक्षण असेल, सुधारित बी बियाणं असेल. शेतामध्ये काय उगेल हे त्यांना कळलंच नाही तर ते लावणार कसं? सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती याचा समतोल कसा साधायचा? किंवा जमिनीची सुपीकता आपण कशी टिकवावी. अवकाळी पाऊस पडणं अगदी. किंवा क्लायमेट चेंजिंग जे होत आहे अचानक ऊन पडतं म्हणजे उष्णता होते. असे हवामान बदल सातत्याने आपल्याकडे होत आहेत. कारण की आपल्याला सवय आहे की टाकी ओव्हरफ्लो झाल्यावरती मोटर बंद करायची. तुमचं नाव, पत्ता, सर्वे नंबर, तुमच्या जमिनीचा उंच पिण्यालायक पाणी किंवा डोळ्याने दृष्टीला दिसेल असं पाणी फक्त 1% आहे. एकाने 10 गुंठ्या शेतीमध्ये आधुनिक शेती करून महिन्याला 1 लाख रुपये उत्पन्न तो मिळवायचा. पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कनेक्ट व्हायचा पात्यानं. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे बाप्पा गप्पा टप्पा या पॉडकास्टमध्ये. आज आपण एक अशा विषयावरती बोलणार आहोत जो प्रत्येक शेतकऱ्याशी निगडीत आहे, त्याच्या उपजीविकेशी निगडीत आहे, त्याच्या भविष्याशी निगडीत आहे. तो म्हणजे शेती. आज आपण जाणून घेणार आहोत की शेती नक्की कशी करायची, आधुनिक शेती कशी करायची, त्या शेतीतून नफा कसा मिळवायचा. त्याच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये डॉक्टर विलास जाधव आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपण थेट गप्पा मारूया. हो सर मला सांगा, कृषी विज्ञान केंद्र कोसबाड याच्या नक्की योजना काय काय आहे? सर, कृषी विज्ञान केंद्र म्हणजे अशी एक यंत्रणा आहे की कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र यांनी जे संशोधन विकसित केलेलं आहे शेतीमध्ये किंवा विविध पिकांच्या लागवडीचं तंत्रज्ञान असेल, पीक संरक्षणाचं तंत्रज्ञान असेल आणि इतर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीज असतील, तर जे काही संशोधन केलेलं आहे ते संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतावर नेण्याची जी यंत्रणा आहे ते म्हणजे कृषी विज्ञान केंद्र. भारतामध्ये 1974 पासून याची सुरुवात झाली. म्हणजे साधारणपणे त्यावेळी एज्युकेशन समिती भारत सरकारची होती आणि त्या अंतर्गत असं शेतीचं प्रशिक्षण देणारी किंबहुना ग्रामीण भागातल्या युवकांना काही आधुनिक शेती असेल, व्यावसायिक शेती असेल किंवा शेतीपूरक व्यवसायाचं प्रशिक्षण देणारी अशी यंत्रणा असावी असं त्यावेळी भारत सरकारमध्ये विचार आला. आणि त्यानंतर एक कमिटी नेमण्यात आली, मोहनसिंग समिती म्हणून, आणि 1974 पहिलं की कृषी विज्ञान केंद्र पॉंडिचेरीला स्थापन झालं. ओके. आणि त्यानंतर म्हणजे जे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत नेणारी इतर यंत्रणा होत्या, नाही असं नाही, म्हणजे शिक्षण, संशोधन, विस्तार यासाठी कृषी विद्यापीठ आहेत किंबहुना शासनाच्या योजना पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी त्यांचा कृषी विभाग आहे. परंतु थेट तांत्रिक प्रशिक्षण देणारी अशी यंत्रणा त्यावेळी नव्हती आणि म्हणून मग 1974 पासून कृषी विज्ञान केंद्राची स्थापना पॉंडिचेरी येथे सुरू झाली. ते पहिलं कृषी विज्ञान केंद्र भारतातलं. त्यानंतर 1976 कृषी विज्ञान केंद्र कोसबाडला स्थापन झालं. ओके. म्हणजे भारतातलं पालघर जिल्ह्यातलं कोसबाड म्हणजे डहाणू तालुक्यातलं कोसबाड जे एक गाव आहे ते अतिशय रमणीय आहे, निसर्गरम्य ठिकाण आहे ते. आणि त्याचबरोबर विविध म्हणजे पुण्यवान भूमी म्हणा थोडक्यात. त्यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते जसे की परमपूज्य आचार्य भिसे, ज्यांनी आपलं जीवन आदिवासी विकास, शेती, त्याचबरोबर शिक्षण यासाठी क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये त्यांनी घालवलं. अशांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी. आणि त्यामध्ये 1976 कृषी विज्ञान केंद्राची स्थापना, म्हणजे भारतातलं दुसरं कृषी विज्ञान केंद्र, पर्यायाने महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विज्ञान केंद्र तिथे स्थापन झालं. म्हणजे एकूणच शेती संशोधन, शेतीची चालनाच म्हणा थोडक्यात त्या भारतामध्ये सुरू झाली 1976 कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत. आणि ही कृषी विज्ञान केंद्र त्याच्या व्यवस्थापनेसाठी गोखले एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली. म्हणजे त्या संस्थेमार्फत याचं व्यवस्थापन केलं जातं. आणि त्यानंतर भारत सरकारच्या अनुदानाने विविध उपक्रम चालवले जातात. ही थोडक्यात कृषी विज्ञान केंद्र स्थापनेची आपली पार्श्वभूमी आहे. आणि याच्या योजना म्हणाल तर त्याचे काही कार्यपद्धती असतात, त्याच्या म्हणजे जे संशोधन आहे ते शेतकऱ्यांपर्यंत विविध मार्गाने आपण पोहोचवतो. म्हणजे याच्यामार्फत म्हणजे थोडक्यात कसं की प्रशिक्षण देणं, प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल किंवा किंबहुना चाचण्या आपण घेतो,
त्या शेतकऱ्यांच्या शेतावर. बरोबर. त्याचबरोबर काही विस्तार मेळावे भरवतो, शेतकरी मेळावे, चर्चासत्र, प्रदर्शनं अशी भरवतो आणि त्यातून शेतकऱ्यांच्या अगदी शेतापर्यंत बांधापर्यंत जाऊन आपण त्यांना मार्गदर्शन करतो. त्यातून त्यांच्या शेतीचं उत्पादन वाढतं, त्यांचं उत्पन्न वाढतं. त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायाचं तंत्रही आपण त्यांना शिकवतो. त्यामुळे एक स्वयंरोजगार निर्मिती सुद्धा आपल्या या कृषी विज्ञान केंद्रामार्फत होते. अशा विविध माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. ह्याच महत्त्वाच्या बाबी याच्यात आहे आणि ज्या ज्या काही शेतकऱ्यासाठीच्या योजना शासनाच्या आहेत त्या पोहोचवायला आम्ही मदत करतो. अशी एकंदरीत कृषी विज्ञान केंद्राची आपली ही कार्यपद्धती आहे आणि आपला पालघर जिल्ह्यासाठी आपलं हे कृषी विज्ञान केंद्र त्याचं कार्यक्षेत्र आहे. म्हणजे पूर्वी आपला ठाणे जिल्हा होता, मोठा जिल्हा होता तो, कोस्टल संपूर्ण भारतामध्ये मोठा जिल्हा होता 15 तालुक्यांचा. पण 2014 मध्ये त्याचं डिवाइड झालं, विभागलं गेलं आणि आपण आता पालघर हे आपलं कार्यक्षेत्र आता राहिले. त्यामुळे शेतीच्या ज्या योजना आणि शेतीचं प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, विशेषतः टेक्निकली जेवढं काय लागेल शेतकऱ्यांना ते आपण शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचं काम प्रभावीपणे करतो. सर मला सांगा की एका शेतकऱ्याने शेतीकडे अजून सुद्धा तो पारंपरिक शेतीच्या पद्धतीनेच बघतो. हो. मग त्याने आधुनिक पद्धतीने शेतीकडे बघितलं पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला? अगदीच, नक्कीच बघितलं पाहिजे. कारण आताचा जो काळ आहे तो आधुनिकतेकडे चाललेला आहे. बरोबर. म्हणजे तिथे मागे राहून आता आपल्याला चालणार नाही. बरोबर. ज्या जे काही नवीन बदल आहेत ते आपल्याला स्वीकारावेच लागतील काळानुरूप. आता म्हणजे त्यात बघा, आधुनिक म्हणजे नेमकं तरी काय की आपण पूर्वपण पद्धतीने करत होतो, पारंपरिक पद्धतीने करत होतो. पण त्यावेळी आपली जसजशी लोकसंख्या वाढत होती तसं आपल्या पुरेसं खाद्य, अन्नधान्य आपल्याला मिळावं यासाठी आपण चांगल्या रीतीने जमिनीचे म्हणजे माती परीक्षण असेल, सुधारित बी बियाणं असेल आणि इतर काही लागवडीचे तंत्र असतील, त्या सगळ्याची म्हणजे त्याचं अवलंबन करणं आपल्याला आवश्यक राहतं. आणि त्याचबरोबर त्याचं पीक संरक्षणाचं तंत्रज्ञान आहे, पोस्ट हार्वेस्टिंगचं तंत्रज्ञान आहे, ते आपण आणि चांगल्या पद्धतीने केलं तर निश्चितपणे आपल्याला एक आधुनिकतेकडे आपण वळू शकतो. आता त्याचबरोबर यांत्रिकीकरण ही त्याच्यामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे. कारण पारंपरिक पद्धतीमध्ये आज माणसं मिळत होती काम करायला, मजूर मिळत होते, पण आता मजूर मिळेनासे झालेत. त्यामुळे आधुनिकतेला हे तंत्र आणि यंत्र ह्या दोन्हीच्या साहाय्याने आपण शेती केली तरच ती खरी आधुनिकतेकडे आणि बाजाराभिमुख केली पाहिजे. म्हणजे लोकांच्या आता नवीन नवीन आवडी पण बदललेल्या आहेत. बरोबर. मग त्या आवडीनुसार त्यांना आपल्याला देणं आवश्यक आहे. आणि शेतकरी असा आहे की तो राजा आहे. बरोबर. तो प्रजेला नेहमीच आनंदी ठेवतो आणि पोशिंदा आहे, तो जगाचा पोशिंदा म्हटलं जातं त्याला. त्यामुळे तो त्या पद्धतीने आपल्याला जावं लागतं, जसं प्रजेला जसं पाहिजे त्या पद्धतीने राजाला द्यावं लागतं. नाही खरंच. पण सर असं पाहण्यात असं येतं किंवा बघण्यात असं येतं की आजकाल शेतकरी जो आहे, समजा त्याच्या वडिलांनी भात लावला तर तो अजूनपर्यंत भातच लावतोय. ओके. किंवा त्याच्या आजी आजोबांनी जे काही पेरणी करायची ते आता सुद्धा करतायत. त्यांना थोडंसं आधुनिक विचार त्यांच्यामध्ये नाहीयेत. किंवा मी असं सुद्धा बघितलेलं आहे सर की बरेचसे शेतकरी त्यांच्या मातीचं परीक्षणच करत नाही. म्हणजे जर त्यांच्या शेतामध्ये काय उगेल हे त्यांना कळलंच नाही तर ते लावणार कसं? मग त्यासाठी माती परीक्षण केलं जातं आपल्या केंद्रामध्ये? हो सर, कृषी विज्ञान केंद्राकडे 2005 पासून माती परीक्षणाची प्रयोगशाळा आहे. माती आणि पाणी दोन्ही आपण प्रयोगशाळेमध्ये तपासतो, शेतकऱ्यांच्या मातीचं परीक्षण करतो, त्यांना अहवाल देतो. त्यांचं जे भविष्यातील पीक आहे, नियोजित पीक आहे, बरोबर, त्या पिकाला कोणते अन्न घटक लागणार आहेत, अन्नद्रव्य लागणार आहे त्याच्या उत्तम वाढीसाठी, त्यानुसार आपण त्याचा रिपोर्ट त्यांना देतो. आणि शेतकऱ्याने त्याच्यानुसार जर ते अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे त्याला चांगला फायदा, त्याचं पीक तर चांगलं वाढतंच, शिवाय त्याला चांगलं मार्केट पण मिळालं तर चांगला त्याला पैसा पण मिळतो. सर तुम्हाला काय वाटतं की अजूनपर्यंत शेतकरी ह्या जी योजना आहे आपल्या कृषी विज्ञान केंद्राची तिथपर्यंत अजून येत नाहीत? म्हणजे मला असं वाटतं की माझ्या परिचयाचे 90 ते 95% लोकांनी कधीच माती परीक्षण केलं नाहीये. हो. ओके. तर ते करायला पाहिजे. तर आपण ती योग्य पद्धतीने शेती करू शकतो आणि भविष्यामध्ये आपण चांगली वाटचाल पुढे नेऊ शकतो. सर मला सांगा की सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती याचा समतोल कसा साधायचा? आता कसं आहे सर, एक काळ असा होता की आपली कुटुंबाला पुरेसं म्हणजे अन्नधान्य मिळत नव्हतं, लोकसंख्या वाढत होती, म्हणजे कुटुंबाची संख्या वाढत होती. त्यांना अन्नधान्य मिळण्यासाठी काही वेळ असं होतं की तिथं आपल्याला रासायनिक खताची आवश्यकता होतीच. बरोबर.
त्यामुळे रासायनिक खतं घातली आणि उत्पादन आपलं वाढलं, आपली अन्न सुरक्षा झाली, आपल्याला चांगलं मिळालं, म्हणजे उत्पादन चांगलं वाढलं त्या पिकाचं. परंतु कालांतराने तेच करत गेल्यामुळे काय झालं, एक वेळ अशी आली की उत्पादन वाढतंय, परंतु आपण जमिनीकडे दुर्लक्ष केलं, जमिनीची पत खालावली. त्यामुळे अशा वेळी आता लक्ष देणं गरजेचं आहे की आपली जमिनीची पत किंवा जमिनीची सुपीकता आपण कशी टिकवावी, यासाठी आपण आता जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे एक संतुलन जे पाहिजे, सेंद्रिय म्हणा किंवा रासायनिक म्हणा, ह्याचं जास्तीत जास्त हे केलं पाहिजे. आणि त्याचबरोबरीने आम्ही जास्त करून सांगत असतो शेतकऱ्यांना की तुम्ही आता वेळ आलेली आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळण्याची, की जास्त आता रासायनिक खताचा तुम्ही वापर नका करू. आता गरज आहे आपल्या जमिनीला वाचवण्याची, जमिनी सुपीक करण्याची, जमीन समृद्ध करण्याची. कारण ती जर समृद्ध झाली तर आपली निश्चितपणे आपली गरज पीक लागवड असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या आपल्या पूर्णपणे आपण भागवू शकतो. त्यामुळे जमिनीकडे लक्ष देणं आता ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती या गोष्टीकडे आपलं वळणं, म्हणजे जसे आपले पूर्वी करत होतो बॅक टू बेसिक त्याला म्हणतो, ते आता खरी गरज आहे. नाही, कारण की आता कसं होतं की झटपट उत्पादन घ्यायला पाहिजे म्हणून ते लोक सेंद्रिय शेती करतात. पण त्या सेंद्रिय शेतीमुळे तुम्ही जसं सांगितलं की त्या जमिनीची पत खालावते किंवा काही काळानंतर त्यातनं जेवढं उगायला पाहिजे तेवढं उगत नाही. त्यामुळे आपल्याला बॅक टू पुन्हा आपल्याला सेंद्रिय शेतीकडे आपल्याला वळणं फार गरजेचं आहे. सर, मला सांगा की सध्याचं जे वातावरण आहे, म्हणजे अवकाळी पाऊस पडणं किंवा क्लायमेट चेंजिंग जे होत आहे, मग त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन किंवा शेती व्यवस्थापन आपण कसं काय करू शकतो? म्हणजे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे का की ते आपल्या शेतकऱ्याला कळेल आणि तो त्या पद्धतीने त्याच्या शेतीमध्ये बदल करेल? हो, नक्कीच. यात कसं आहे, आता हा सातत्याने हवामान बदलते. 2 दिवसापूर्वी चांगला ऊन पडत होतं, पण अचानक ह्या मागच्या आठवड्यात बघितलं असेल की पाऊस कोसळला, भरपूर पाऊस झाला. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये विचार केला तर कंटिन्यू दुष्काळ असतो, पण अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली. बरोबर. तसं काही ठिकाणी गारठा पण येतो, अचानक ऊन पडतं, म्हणजे उष्णता होते. असे हवामान बदल सातत्याने आपल्याकडे होत आहेत, आपल्या पूर्ण जगामध्ये होत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका तो आहेच. त्यामुळे आता वेळ कशी आहे की अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याचं जे काय नुकसान आहे ते अतोनात होतं. मग आता वेळ अशी आहे की हवामान अनुकूल शेती कशी करावी त्या दृष्टीने आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागेल. त्याचबरोबरीने आता हवामान युनिट जे आहे, स्वयंचलित हवामान केंद्र, बरोबर, प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राकडे किंवा प्रत्येक गावामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याचा फायदा असं होता. आता आमच्याकडे हवामान केंद्र आहे आणि ते हवामान केंद्र 2-3 दिवस अगोदर त्याचा अंदाज वर्तवतं की कसं त्याचा केलं पाहिजे आपलं नियोजन शेतीचं. मग त्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये, गाव पातळीवर स्वयंचलित हवामान केंद्र असावीत. ते एक. आणि त्याला अनुकूल, आता आसाममध्ये भरपूर पूर येतो, मग पुरामध्ये बरीच शेती जी काही सुधारित पिकं असतील, त्याच्या जाती असतील तर त्या जाती त्या पुरामध्ये टिकत नाहीत. मग अशा पुरामध्ये टिकणाऱ्या ज्या काही व्हरायटीज असतील त्या पिकाच्या, त्या लागवडीकडे आपल्याला त्या दृष्टीने, म्हणजे हवामान बदलानुसार आपल्याला शेतीचं नियोजन करणं अधिक आवश्यक आहे. आता संपूर्ण पॅटर्न बघितला कोकण पट्टीचा पावसाचा तर तो बदललाय. पूर्वी आपल्याला माहिती होतं की 7 जूनला पाऊस पडणार, मृग नक्षत्राची तयारी सुरू होत असते, पण आता नाही तसं. कधी कधी आता ह्या वर्षी तर मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला. त्याच्या आदल्या वर्षी बघितलं 2024 मध्ये तर तो जून पासून सुरू झाला, जून एंडिंग पासून. बरोबर. त्यामुळे असा हा पॅटर्न बदलतोय. त्या पॅटर्ननुसार आपल्याला शेतीचं नियोजन करावं लागेल. त्याला रेजिस्टन्स कोणकोणते असतील त्या प्रत्येक गोष्टीला. दुष्काळात तग धरणारी पण पिकं आहेत की जी मिलेट सारखी पिकं आहेत, त्याला पुन्हा आपल्याला पुनरुज्जीवित केले पाहिजे, पुन्हा त्या ठिकाणी वळलं पाहिजे. किंवा पूर परिस्थितीमध्ये काही भाताच्या जाती आहेत ज्या पूर्वी टिकायच्या, बरोबर, त्याकडे आपल्याला पुन्हा एकदा लक्ष देणं आवश्यक आहे. सुधारित जाती आहेत, उत्पादन वाढ होते त्याच्यातून, जायचं नाही. परंतु आता अशा हवामान बदलात त्याला अनुकूल असणारी पिकं आणि त्याच्या जाती, त्याचं नियोजन आपल्याला करणं आवश्यक आहे. नाही, खरंच सर, अगदी योग्य बोलता तुम्ही की वातावरणाचा आता काहीच भरोसा नाही आहे. मग आपल्या कृषी विज्ञान केंद्राकडनं आपल्या शेतकऱ्यांना असं काही इन्फॉर्मेशन जाते का की तुम्ही सावध राहा आणि वातावरण बदलणार आहे वगैरे? हो सर,
कृषी विज्ञान केंद्राकडे 2019 पासनं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत आपल्याला स्वयंचलित हवामान केंद्र याची स्थापना झाली आणि त्यानंतर त्या युनिटमार्फत, त्या केंद्रामार्फत हवामान तज्ज्ञ आपल्याकडे आहेत कृषी विज्ञान केंद्राकडे. त्या हवामान केंद्र तज्ज्ञामार्फत आपण दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी त्याचं काय करावं शेतकऱ्याने त्या आठवड्यामध्ये आणि कसं हवामान असेल याचा आपण अंदाज देतो. आणि जेव्हा कधी अशी परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती असते किंवा कडाक्याची थंडी असेल, पाऊस असेल, तर त्याच्या 2 दिवस अगोदर आपण आणि दर मिनिटाला आपण अपडेट देत राहतो. त्यामुळे शेतकरी सतर्क राहतो. याचं सांगायला मला आवडेल की काही वादळं मध्ये आली, तौक्ते वादळसारखं, निसर्ग वादळसारखं, तर आमच्या हवामान युनिट मार्फत मिनिटाला आपण अपडेट देत होतो शेतकऱ्यांना. त्याचा फायदा असा झाला की शेतकऱ्यांनी त्याचं शेतीचं नियोजन चांगलं केलं. त्याचबरोबर गेल्या वर्षीचं मी उदाहरण सांगतो सर. ज्यावेळी भात कापणी चालू होती, शेतकरी भात कापणीमध्ये व्यस्त होते, मग अशावेळी आमच्या हवामान तज्ज्ञांनी सल्ला दिला की मोठा पाऊस पडणार आहे, जे कापलेलं असेल ते व्यवस्थित सुरक्षित ठेवा किंवा ज्यांनी जे मळणी केली असेल त्याला आच्छादन करा व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित प्लास्टिकचं झाकून ठेवा, सुरक्षित ठेवा. आणि जे काही तुम्ही काढलेलं असेल शेतमाल तो पण व्यवस्थित आणि बाजारात न्या. तर 2 दिवस अगोदर हे सूचना देत राहिल्यामुळे, सातत्याने देत राहिल्यामुळे शेतकऱ्यांनी आज जवळजवळ त्या युनिटला आपल्या पालघर जिल्ह्यातली सगळी गावं जोडलेली आहेत. म्हणजे जवळजवळ पालघर जिल्ह्यात 1000 गाव आहेत, 1008 गाव आहेत. त्यातली जवळजवळ 800 गावं आपल्या युनिटशी जोडलेली आहेत. आणि प्रत्येक म्हणजे 20,000 शेतकरी त्या प्रत्येक गावामधले काही लोक जे मेजर आहेत ते त्यांच्या मार्फत इतर शेतकऱ्यांना प्रसारित करत असतात. असे जवळजवळ 20,000 शेतकरी आमच्या त्या युनिटला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेले आहेत. आणि आम्ही प्रत्येक वेळी अपडेट करत राहतो. त्याचा फायदा असा झाला की पाऊस अचानक पडला पण शेतकऱ्यांना आपण अगोदरच हे अंदाज दिल्यामुळे शेतकरी अलर्ट झाले आणि त्यांनी त्यांचं सुरक्षित ठेवलं. मळलेलं भात असेल ते व्यवस्थित ठेवलं. किंबहुना आम्हाला असे अंदाज म्हणजे मेसेज आले की सर तुमचे खरंच धन्यवाद की तुम्ही मेसेज अगदी वेळेत दिला. वीटभट्टी लोकांना जे मालक असतात त्यांना सुद्धा याचा फायदा झाला. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुम्ही जो मेसेज दिला त्यानुसार आम्ही 5,500ची ताडपत्री आणली, वरती टाकली, सगळ्या विटा झाकल्या, त्याच्यामुळे आमचा 4.5 लाखाचा माल वाचला विट. म्हणजे असे फायदे शेतकऱ्याला, म्हणजे आम्ही एकदा अनालिसिस केलं जवळजवळ संपूर्ण शेतकऱ्यांचं पालघर जिल्ह्यातले जे काही आमचे सिलेक्टेड, आम्ही डहाणू, तलासरी, त्याचबरोबर पालघर असे जवळचे आणि विक्रमगड, वाडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा डाटा गोळा केला. जवळजवळ 2 कोटी रुपयांचं भात आपण त्या पावसाळ्यात वाचवलं. त्यामुळे हा जो इम्पॅक्ट आहे या स्वयंचलित हवामान केंद्राचा आहे. आणि आजही शेतकरी सांगतात की हे युनिट खरंच गरजेचं आहे. हे युनिट KVK मध्ये पाहिजे किंवा प्रत्येक गावागावात ते पाहिजे आणि शासनाने याची खरंच दखल घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे भविष्यात प्रत्येक गाव पातळीवर स्वयंचलित हवामान केंद्र येईल. छान. म्हणजे मला सर अजून एक प्रश्न पडलाय की जे शेतकरी तुमच्याशी जोडलेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून, आमच्या पालघरमध्ये जे शिल्लक राहिलेले शेतकरी आहेत त्यांना जर आपल्याशी जोडायचं असेल तर कसं जोडणार? सर प्रत्येक तालुक्याची लिंक आपल्याकडे आहे. त्याची लिंक आम्ही प्रत्येक ग्रुपवर देत असतो. वसई प्रत्येक तालुका वाईज आमची लिंक आहे. त्याला शेतकऱ्याने जॉईन केलं लिंकला तर तो ऑटोमॅटिकली आपल्या याला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन. आपल्या वेबसाईटवर आहे. फेसबुक आमचं चॅनल आहे KVKचं. प्रत्येक इंस्टाग्रामवर पण आम्ही आहोत. त्यामुळे शेतकऱ्याशी ह्या माध्यमातून, सोशल माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने अटॅच आहोत. प्रत्येक शेतकऱ्यांनी खरोखरच लिंक व्हावं आणि त्याची गोष्टीची पूर्तता किंवा जाणून घ्यावं. नक्कीच, कारण की वातावरण जे बदलतं आहे आणि नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मला सुद्धा आपल्या पालघर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की कृषी विज्ञान केंद्राने त्यांच्या वेबसाईटवरती एक त्यांचा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही क्लिक करा आणि त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही ऍड व्हा, म्हणजे आपण अपडेट राहाल. सर मला सांगा की पाणी व्यवस्थापन किंवा पाणी वाचवण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी आधुनिक पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? अगदीच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आता पाणी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपल्या पिकाच्या वाढीसाठी आणि मानवासाठी सुद्धा. म्हणजे जल हे जीवन आहे. त्यामुळे पाणी व्यवस्थापन आपण गांभीर्यपूर्वक बघितलं पाहिजे. जे आपण पूर्वी पद्धत देतो, अगदी पाणी सोडून देत होतं पिकाला, त्यामुळे बरंचसं पाणी वाया जात होतं.
त्या तुलनेत बघितलं तर त्याचबरोबर बुरशीजन्य रोग सुद्धा पिकाला येत होते पाणी जास्त दिल्यामुळे. बरोबर. परंतु आता आपल्याला काय करावं लागेल की पाणी वाचवण्यासाठी किंवा पिकाला पाणी देण्यासाठी तुषार सिंचन आहे, जे त्याचं पाणी जवळजवळ 30 ते 40% त्याची बचत होते. बरोबर. शिवाय ठिबक सिंचन आहे, ठिबक सिंचन. त्याच्या जवळजवळ 65% आपण पाण्याची बचत करतो आणि त्या पिकाच्या बरोबर मुळाला ते पडतं पाणी. त्याचबरोबर तुमचं जे ठिबक सिंचन आहे त्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिल्यामुळे तुमचा तणावर तण काढण्याचा खर्च कमी होतो. आणि अशा काही गोष्टी आहेत, मायक्रो स्प्रिंकलर म्हणतो, ह्या ड्रीप इरिगेशन म्हणतो, त्या आता शेतकऱ्यांनी त्या गोष्टीकडे ड्रीप इरिगेशनकडे वळलंच पाहिजे, तर तुमचं पाणी देण्याचं वाचेल. शिवाय प्रत्येक गोष्ट तुम्ही मल्चिंग केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही जी काही लागवड करणार असाल, भाजीपाला पीक असेल किंवा काय, तर आच्छादन हा एक त्यातला घटक आहे की तो तुमचं चांगल्या पद्धतीने पाणी जो वाफ होऊन जाणार असते ती अडवतो आणि चांगलं एरिएशन करून ठेवतो आणि तणाचा पण बंदोबस्त त्या मार्फत होऊ शकतो. त्यामुळे अशा आधुनिक गोष्टीचा आपण उपयोग आपल्या पाणी व्यवस्थापनासाठी तुम्ही नक्कीच केला पाहिजे. शेतकऱ्याने, प्रत्येक शेतकऱ्याने ड्रीप इरिगेशनकडे, स्प्रिंकलर इरिगेशनकडे वळलंच पाहिजे. कारण की आपल्याला सवय आहे की टाकी ओव्हरफ्लो झाल्यावरती मोटर बंद करायची, त्याच्या अगोदर आपण बंद करत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण जसं अति भोजन केल्यावरती सुस्ती येते, तसंच अति पाणी जर आपण पिकांना दिलं तर नक्कीच मला वाटतं ते सुस्त होत असते. एक तर त्यांची वाढही थांबते, म्हणजे पाणी दिलं, आणि खाली एकदम तुमची हवा आणि पाणी याचं काहीच संतुलन राहत नाही. त्याचबरोबर तुमचं काय म्हणतात त्याला आपण बुरशीजन्य सारखे रोग, बरोबर, ते आपल्याला पाणी जास्त दिल्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे पाणी योग्य पद्धतीने दिलं तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला या आधुनिक पद्धतीचा वापर करून दिला तर आपण पाण्याची बचत करू शकतो. नक्कीच. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे की पाणी हा फार महत्वाचा भाग आहे. म्हणजे आपल्याला दिसतं की जगामध्ये 70% पाणी आहे, परंतु पिण्यालायक पाणी किंवा डोळ्याने दृष्टीला दिसेल असं पाणी फक्त 1% आहे आणि ते नक्कीच आपल्याला वाचवावं लागेल. म्हणून ज्या गोष्टीला जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढी आपण जर दिली तर नक्कीच त्याची कार्यक्षमता सुद्धा वाढते. जसं मी सांगितलं की अति भोजन केल्याने सुस्ती येते, त्याप्रमाणे अति पाणी दिल्याने आपल्या पिकाला सुद्धा नुकसान होऊ शकतं. मला सांगा की नक्की माती परीक्षण कसं केलं जातं, काय करावं लागेल शेतकऱ्याला जर त्याच्या शेतातली मातीचं परीक्षण करायचं असेल तर? ओके, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, बरोबर, तशी आपण आपल्या जमिनीची काळजी घेतली पाहिजे आणि हे माती परीक्षणाच्या माध्यमातून आपण करतो. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर माती परीक्षण करायचं असेल तर त्याची जमीन जी आहे त्या जमिनीकडे त्याचे काल्पनिक असे 2 भाग असे व्यवस्थित करून घ्यायचे आणि प्रत्येक ठिकाणचे 10 ते 15 स्पॉट निवडायचे. ओके. ते निवडल्यानंतर झिगझॅग पद्धतीने घ्यायचे. एक स्पॉट इकडे, एक स्पॉट इकडे, असा झिगझॅग पद्धतीने घेतला. असे 10-12 पॉईंट प्रत्येक ठिकाणी निवडायचे आणि निवडल्यानंतर तो भाग पूर्णपणे त्याचं वरचं गवत काढायचं आणि एक चौर जे असेल 1 फुटाचा लांबी रुंदीचा आणि खोल खड्डा खणायचा, साधारणपणे व्ही आकाराचा खड्डा खणायचा. जर समजा तुम्हाला नियोजित पीक तुमचं भात असेल, भाजीपाला असेल तर तो 30 ते 40 सेंटीमीटर, आणि जर फळझाडं लावायची असेल तर किमान 2 फूट तरी खड्डा खणला पाहिजे आणि त्याच्या तळाकडची माती घ्यायची. असे प्रत्येक स्पॉटवर जे तुम्ही झिगझॅग पद्धतीने 10-12 स्पॉट निवडणार आहात त्या प्रत्येक स्पॉटवरची माती, त्या तळाकडची माती गोळा करायची आणि गोळा केलेली माती एकत्र ढीक करायची. चांगली मिक्स करायची आणि मिक्स केल्यानंतर त्याचे समान 4 भाग करायचे. 4 भागपैकी कोणते तरी 2 भाग घ्यायचे. पुन्हा त्या 2 भाग पुन्हा एकत्र चांगले वेल मिक्स करायचे, पुन्हा त्याचे 4 भाग करायचे. असं साधारणपणे अर्धा किलो माती राहील असं करत राहायचं. आणि ती माती अर्धा किलो झाली, पसाभर थोडक्यात, ती माती एका कापडीमध्ये, स्वच्छ कापडी, पांढऱ्या कापडीमध्ये ती माती टाकायची आणि त्याच्यात तुमचं नाव, पत्ता, सर्वे नंबर, तुमच्या जमिनीचा उंच संकल्पना, ती अगोदरचं कोणतं घेतलेलं पीक, त्या सगळ्या गोष्टीची आणि पुढचं भविष्यातील पीक, या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायची आणि माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये ते सॅम्पल पाठवून द्यायचं की त्या 7 दिवसामध्ये आपण त्याचं परीक्षण करून त्याचा रिपोर्ट त्या संबंधित शेतकऱ्याला आपण देतो. 300 रुपये नॉमिनल चार्जेस आहेत आणि ते चार्जेस आपण दिले की आपल्याला त्याचा रिपोर्ट आपण देतो आणि त्यानुसार मग त्याचं खताचं नियोजन केलं तर निश्चितपणे त्याला चांगलं एक
नियोजन केल्यामुळे त्याचे उत्पादन चांगलं वाढू शकतं पिकाचं, असं ते. नाही, खरंच आपण खूप छान सांगितलं की जसं आपण आपली ब्लड टेस्ट केल्यावरती आपल्याला कुठला आजार आहे का, असेल तर किती प्रमाणामध्ये आहे आणि त्यावरती योग्य उपचार घेता येतात, त्याचप्रमाणे आपल्याला माती परीक्षण करणं तेवढंच गरजेचं आहे की आपल्या मातीमध्ये कुठल्या प्रकारचं पीक येऊ शकतं, त्याला किती पाण्याची गरज आहे, कुठल्या प्रकारची खतं वापरायची, या सगळ्याची माहिती आपल्याला माती परीक्षणातनं मिळतं. फक्त 300 रुपये सरांनी सांगितल्याप्रमाणे. तर प्रत्येक शेतकऱ्यांना आवर्जून जर परीक्षण करून घेतलं तर नक्कीच शेतकऱ्याला योग्य माहिती मिळेल की त्याच्या शेतामध्ये कुठलं पीक लावलं पाहिजे आणि भविष्यात त्याचा नक्कीच त्यांना फायदा घेता येईल. सर, माझा पुढचा प्रश्न की पीक विमा योजना ही नक्की शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे? अशा बदलत्या हवामानामध्ये पीक विमा योजना ही शासनाने अतिशय उत्तमरित्या राबवलेली योजना आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना आहे शासनाची. आता भात पीक असेल, फळझाडांचे असेल, तर या बदलत्या हवामानामध्ये म्हणजे पूर आला, दुष्काळ पडला, तर त्या पिकाचं जे नुकसान झालेलं असतं, शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं असतं, ते या पीक विम्याच्या मार्फत त्या शेतकऱ्याला मिळत जातं. त्यामुळे त्याला एक दिलासा, शेतकऱ्याला आधार या पीक विमा योजनेमार्फत मिळतो. आणि कृषी विभागाची अतिशय सुंदर योजना आहे. तिथले अधिकारी चांगल्या पद्धतीने त्याचं मॉनिटरिंग आणि इम्प्लिमेंटेशन चांगलं करतात. त्यामुळे शेतकऱ्याला एक खरोखरच या पीक विम्याचा आधार त्याच्या या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला मिळत असतो. उदाहरणार्थ बघा, गेल्या वर्षी किंवा यावर्षी मोठा पूर आला, चिक्कूची मोठ्या प्रमाणात लॉस झालं शेतकऱ्यांचं, तर त्याला विमाचा संरक्षण मिळालं. म्हणजे ह्या संरक्षणासाठी आणि दिलासा देण्यासाठी ही योजना शासनाची खरोखरच उत्तम आहे. नक्कीच शासनाने अनेक शेतकऱ्यांसाठी योजना काढलेल्या आहेत, त्या योजनेचा सुद्धा आपण लाभ घेणं तेवढंच गरजेचं आहे. सर, मला सांगा की आधुनिक शेती म्हणजे जसं आपण फुल शेती म्हणू किंवा औषधी वनस्पतींची लागवड म्हणू, अशा गोष्टीकडे जर वळायचं असेल एखाद्या शेतकऱ्याला, तर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? आधुनिक शेती करत असेल तर शेतकऱ्याने सुरुवातीला त्याच्या जमिनीचं परीक्षण पहिलं. दुसरं, त्याला लागणारं जे सुधारित किंवा जो मार्केटला ज्याची डिमांड आहे त्यानुसार त्याचं निवड केली पाहिजे. एक तर पिकाची निवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सुधारित बी बियाणं असेल किंवा जे प्रतिकारक्षम असेल तर अशा बी बियाण्याची निवड केली पाहिजे. त्याचबरोबर बीज प्रक्रिया जी म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं आहे, बीज प्रक्रिया करणं, तेही बीज प्रक्रिया करून केलं पाहिजे, लागवड केली पाहिजे. त्याचबरोबर तुमचं लागवडीच्या पद्धती आहे त्या पद्धतीकडे त्याने लक्ष दिलं पाहिजे, मशागतीच्या पद्धतीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि यांत्रिकीकरण हे त्याच्यामध्ये आवश्यक आहे. जसं की मगाशी सांगितलं, पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं पाहिजे. पीक संरक्षणाच्या काही गोष्टी आहेत, जास्तीत जास्त पीक संरक्षण लोकांना माहिती नसतं बऱ्याच वेळा, तर त्या दृष्टीने त्यांनी जर नियोजन केलं. आणि मार्केट सगळ्यात महत्त्वाचं, आपण उत्पादन काढतो परंतु ते कुठे विकेल त्याची त्याने सर्वे करणं अतिशय आवश्यक. आजकालच्या या आधुनिक युगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मार्केट. जर शेतकऱ्याला चांगला पैसा मिळायचा असेल तर, आणि उत्पादन तर काढतोच, त्यात प्रामाणिकपणे मेहनत करतो, उत्पादन काढतो, पण ते जर त्याचं विक्री व्यवस्थित झालं नाही, विकलं नाही, तर त्याला बराचसा नुकसान सोसावं लागतं. त्यासाठी मार्केट रिलेटेड त्या दृष्टीने त्याने पीक लागवड केली, ते तंत्रज्ञान अवलंबलं, तर निश्चितपणे त्याला फायदा होऊ शकतो. नक्कीच. म्हणजे मला असं म्हणायचं की शेतकऱ्यांनी जागृत राहणं गरजेचं आहे. कारण की सर, मला असं आठवतंय की मी जेव्हा MA करत होतो रुरल डेव्हलपमेंटमध्ये, तेव्हा एक न्यूज चॅनलवरती एक एपिसोड लागायचा शेती संदर्भात. तेव्हा मी तिकडे बघितलं होतं की एकाने 10 गुंठ्या शेतीमध्ये आधुनिक शेती करून महिन्याला 1 लाख रुपये उत्पन्न तो मिळवायचा. मग त्यांनी काय केलं होतं, तर त्यांनी चायनीज आपल्याकडे सध्या सर्रास विकलं जातं किंवा त्याची डिमांड आहे, त्याला लागणारी जी फळं आहेत ना त्याची त्यांनी लागवड केली होती. आणि त्यांनी लग्नाला जे डेकोरेशनला वापरली जातात फुलं, त्याची लागवड केली होती. म्हणजे मला हे कळलं त्यातनं की शेतकऱ्यांनी जर जागृत राहिलं आणि कुठल्या गोष्टीची डिमांड मार्केटमध्ये आहे आणि येणार आहे याचा जर आधीच अंदाज घेतला तर नक्कीच तो नफा मिळवू शकतो आणि व्यावसायिक शेती चांगल्या प्रकारे करू शकतो. याच्यावर एक चांगलं उदाहरण मला देता येईल. आपले कृषीभूषण शेतकरी आहेत, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत, बरोबर, आणि प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा सर्वकडे
आदराने उल्लेख केला जातो, गौरवाने उल्लेख केला जातो. आपल्या पालघर जिल्ह्याचंही ते भूषण आहे. वा. असे रामचंद्र सावे साहेब ओके. जे चिंचणीचे आहेत, त्यांनी बदलत्या काळानुसार, मार्केटनुसार आणि सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन पॉली हाऊसमध्ये ऑर्किड शेती केलेली आहे. अरे वा. अतिशय उत्तम, चांगल्या पद्धतीने हायटेक ज्याला म्हणतो आपण, बरोबर, अशी शेती बरोबर. केली आहे. त्यामुळे एक तर त्यांची कोणतंही वादळ, वारा, पाऊस याला ते चांगल्या रीतीने शाश्वत राहतं, म्हणजे राहतं, तग धरून राहतं. त्याशिवाय ऑर्किड असं आहे की ते चांगलं मार्केटला डिमांड आहे बरोबर. कायम, आणि ते टिकणारं फुल आहे, बरोबर. म्हणजे ऑर्किडचं फुल आहे. त्यामुळे अशी लागवड त्यांनी केली की नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत. आणि काय म्हणतात त्याला, यंत्रसामुग्री, त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान, पीक संरक्षणाच्या बाबी सगळ्यात, आणि मार्केट रिलेटेड. आता त्यांचं असं आहे की जे आपण मुंबईतले जे काही जे लोक होते फुल विक्रेते, म्हणजे व्यापारी, ते बाहेरून आणायचे, बरोबर. थायलंड इकडनं ते ऑर्किड घेत होते, पण त्यांना हा. सुद्धा इकडचा मोह पडला आणि त्यांनी चांगल्या रीतीने ते मार्केट कॅप्चर केलं, दादर मार्केट. हा. आणि तिकडचं आता थांबलंय, ते लोक व्यापारी घेत नाहीत थायलंडच्या, यांच्याकडचं आपल्याकडे. ऑर्किड घेतात. त्यामुळे एक चांगला दर्जा पद्धतीने राहिला. आणि मार्केट ओरिएंटेड पिकांची लागवड केली तर निश्चितपणे शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळतात. नक्कीच. मला तुम्ही सांगितलेल्या उदाहरणावरून एक आता वेब सिरीज आली मिट्टी नावाची, हो. त्याच्यामध्ये त्यांनी पॉली हाऊस आणि त्याची स्टोरी दाखवली. तर पॉली हाऊस मुळे काय होतं की वातावरणाला आपण कंट्रोल हो, ठेवू अगदी, शकतो, अगदी. आणि आपल्याला ज्या पिकांना जे पोषक गोष्टी लागतात ते आपल्या कंट्रोलमध्ये असतात. आता सध्या जे आहे ते हवामानाच्या कंट्रोलमध्ये आहे, हो, हो, पण हो. पॉली हाऊस म्हणजे आपलं घर, हा. आणि आपलं घर कसं सजवायचं, कुठल्या गोष्टी कुठे ठेवायच्या. तर खूप छान सर आपण हे उदाहरण दिलेलं आहे. सर मला सांगा की हवामान बदलामुळे आपल्या शेतकऱ्यांनी त्याच्या शेतीमध्ये काय बदल केले पाहिजेत? तर हा जो हवामान बदल जो पॅटर्न आहे तो आता आपण बघितलाच आहे की असा प्रतिकूल आहे. म्हणजे कालचा आजचं हवामान वेगवेगळं असू शकतं. मग शेतकऱ्याने सजग राहिलं पाहिजे ओके. प्रत्येक गोष्टीमध्ये. जो आमच्याकडचं युनिट आहे, आता आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे की हवामान युनिट आहे, त्याचा अंदाज ते शेतकरी बरोबर घेत आहेत आणि त्यानुसार शेतीचं नियोजन करत आहेत. मग त्या बदलत्या हवामानानुसार त्या हवामानात तग धरणाऱ्या जाती कोणत्या, कोणती पिकं आहेत, त्याची लागवड केली पाहिजे. तर त्याला तो म्हणजे चांगलं शाश्वत उत्पादन मिळतं, उत्पन्न मिळतं. आणि त्यातही कसं आहे, आता एकाच पिकांवर अवलंबून राहू शकत नाही. बरोबर. म्हणून मग त्या पिकाच्या विविध पिकं पण पाहिजेत, त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय पण आले व्यवसाय पाहिजे. पण मग त्या म्हणजे व्यवसाय कोणते की कुक्कुटपालन आहे, शेळीपालन आहे, सारखा व्यवसाय आपल्याकडे पालघर जिल्ह्यात चांगला स्कोप आहे, जोड पोटेन्शियल आहे, जोड व्यवसाय. त्याचबरोबर प्रोडक्ट प्रक्रिया उद्योग जो आहे, प्रोसेसिंग, नक्की पालघर जिल्हा नेमका फळफळावणी समृद्ध आहे, बरोबर. जैवविविधता आहे, त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला इथे वाव आहे. तर तशा स्वरूपाचं नियोजन आणि फुलझाडं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मार्केट जवळ असल्यामुळे फुलझाडाचंही चांगलं आपण नियोजन केलं शेतकऱ्याने तर चांगल्या रीतीने बदलत्या हवामानात तो तग धरू शकेल. वेगवेगळ्या आणि कमी कालावधीतली पिकं आता आवश्यक आहे. कमी वेळेत कमी खर्चात जी पिकं येतील आणि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून तर त्याने केलं तर निश्चितपणे ह्या बदलत्या हवामानात तो तग धरू शकेल असं मला वाटतं. आणि त्यातही एक उदाहरणं अशी आहेत की आपला आताचाच भाग बघितला, काल परवाचाच पाऊस होता, तर बऱ्याच जाती, काही उंच जाती आहेत, त्या पावसामुळे पडून गेल्या भाताच्या. पण ज्या खरोखरच कमी उंचीच्या जाती आहेत हो, त्या मात्र कालच्या पावसात चांगल्या वाचल्या, तग धरल्या. तर अशी काही जाती आहेत, त्याची निवड आपण केली पाहिजे की ती या प्रतिकूल परिस्थितीत तग धरणारी आहे. त्याचबरोबर त्याचं उत्पादन जे आहे ते अधिक येईल आणि त्याला मजुरी कमी लागेल, अशी पिकं आता जास्त करून आपण यूज केलं पाहिजे, वापर केला पाहिजे. आणि आधुनिक पद्धतीचं अवलंबन, प्रत्येक संशोधन जे झालेलं आहे त्याचं अवलंबन शेतकऱ्याने ते काळानुसार केलं पाहिजे. छान. सर मला सांगा की आपल्या कृषी विज्ञान केंद्राकडनं आपल्या शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या ट्रेनिंग दिल्या जातात? तर कृषी विज्ञान केंद्र हे प्रशिक्षणाचंच माहेरघर आहे. ओके. खरं तर शेतकऱ्याचं हे कृषी विद्यापीठ असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, ही खरं तर ज्ञान मंदिर आहे. बरोबर. प्रत्येक शेतकऱ्याने त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. मग त्यासाठी आपल्या प्रत्येक पीक लागवडीचं प्रशिक्षण आपण देतोच. म्हणजे भात लागवड प्रशिक्षण असेल, भाजीपाला लागवड असेल, म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यातली जी मुख्य पीक आहेत त्या पिकांचं प्रशिक्षण आपण 1 दिवसाचं 2 दिवसाचं अशी प्रशिक्षण आयोजित करतो. त्याचबरोबरीने शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्या सगळ्या शेतीपूरक व्यवसायाचं प्रशिक्षण या कृषी विज्ञान केंद्रात देतो.
म्हणजे आपलं कुक्कुटपालन, शेळीपालन, डेअरी, गांडूळ शेती, त्याचबरोबर मत्स्यपालन हा सगळ्यात महत्त्वाचा जोडधंदा आहे मत्स्यपालन. आणि तुमचं प्रक्रिया उद्योग, मधमाशी पालन, हे सगळं मधमाशी पालन तर आम्ही 2 उद्देशाने साध्य करतो. एक तर त्या मधमाशीच्या परागीभवनातून पिकाचं उत्पादन वाढतं आणि मधामार्फत त्याचा स्वयंरोजगार मिळतो, म्हणजे 4 पैसे त्याला मिळतात. त्यामुळे मधमाशी पालन, अळंबी व्यवसाय, आपला जो भाग आहे तो भाग हा आदिवासी बहुल आहे. कधी शेती मोठ्या प्रमाणात नाही, जमिनीची कमी असते आवश्यकता या अळंबी पालनामध्ये, तर अळंबी संवर्धनमध्ये. तर अशा अळंबी संवर्धनाचा व्यवसाय शेतकऱ्यांनी केला पाहिजे, ज्याला जमीन कमी लागते, कमी पैसा लागतो गुंतवणूक, आणि चांगल्या रीतीने कमी मेहनत आणि चांगला फायदा त्याच्यात होतो. तर असं अळंबी प्रशिक्षण आपण देतो. आणि तुमचं महिलांकरता खास कृषी विज्ञान केंद्राचं महिला सबलीकरणात महत्त्वाचं काम आहे. मग त्यासाठी प्रक्रिया उद्योगावर भर देतो. आपल्याकडे चिकू मोठ्या प्रमाणात आहे, मग चिकूवरचे चिप्स, चिकू पावडर, चिकू लोणचं, चिकू वडी. आता एक आलेच म्हणून सांगतो, आमच्याकडे एक ग्रुप आहे, एक महिला बचत गट आहे. असे डहाणू तालुक्यामध्ये बोर्डी, घोलवड या ठिकाणी भरपूर बचत गट चांगल्या पद्धतीने काम करतात. तर त्यातलंच आमच्या कोसबाडच्या जवळच एक साई समर्थ महिला बचत गट आहे. पूर्वी त्यांच्याकडे काही नव्हतं सर, म्हणजे शेती एके शेतीच, भात शेती. त्यांचे जे घरातले कर्ते पुरुष आहेत ते कुठेतरी बोईसरला कंपनीत किंवा उंबरगाव सारख्या GIDC मध्ये जाऊन काम करतात. परिणामी किंबहुना भात पीक झालं की स्थलांतर हाच एक त्यांच्यासमोर पर्याय राहतो रोजगारासाठी. म्हणून मग आम्ही काय केलं की अशा लोकांना आम्ही ग्रुप एकत्र केलं, गटाला बचत गट तयार करून दिला. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही असा चिकूवर, आपल्याकडे चिकू भरपूर आहे, तुमच्या इकडे त्यांच्या इकडे थोडीशी झाडं होती, म्हटलं तुम्ही तुमच्या जे चिकूची झाडं आहेत तर चिकू त्यातले गोळा करा आणि चिकूवर आधारित उपक्रम करा. आम्ही त्यांना एक चांगलं मार्गदर्शन केलं, तांत्रिक प्रशिक्षण दिलं. आता त्यातनं त्यांनी काय केलं, चिकू चिप्स बनवले, चिकू पावडर बनवली, चिकू लोणचं त्यांचं एक युनिक प्रॉडक्ट आहे, चांगल्या पद्धतीने खपवतो. आणि वेगवेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करतात. कुठे कृषी प्रदर्शन जातात, शेतकरी मेळाव्याला देतात. आमच्याकडे इथे प्रशिक्षणाला बरेच मुंबईचे कॅम्प येतात, मग तिथे ते त्यांचा स्टॉल मांडतात. त्यामुळे एक अचानक त्यांची जाहिरात पण चांगली झाली आणि चांगला त्यांना पैसा त्यातनं त्या व्यवसायातनं मिळाला. त्या साई समर्थ महिला बचत गटाला जवळजवळ वर्षाकाठी ती महिला 10 महिलांपैकी 4 महिलांनी सुरू केला, त्यातल्या पायलट सुरुवात केली. आणि आज ते 3.5 ते 4 लाख रुपये वर्षाकाठी त्या महिला कमावतात. आणि सोशल मीडिया आहे, स्वतःचा घरातलं सगळी कामधंदा करून त्या महिला चांगल्या पद्धतीने त्या व्यवसाय करतात आणि चांगले पैसे त्यातनं मिळवतात. आणि समाज माध्यमातनं मार्केटिंग चांगलं होतं. आणि मुंबईत कुठेही महालक्ष्मी सरस, पालघर सरस इकडे त्या प्रदर्शनात जातात आणि त्यांचा स्टॉल किंबहुना पुण्यात पण त्या स्टॉल प्रदर्शनात जातात आणि चांगले पैसे त्यांना त्या प्रॉडक्टच्या विक्रीतून मिळतात. त्यामुळे अशा पद्धतीने महिला बचत गट जे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनी अशा प्रक्रिया उद्योग असेल, लोणचं पापड बनवणं असेल किंवा मसाला बनवणं असेल, अशा गृहउद्योगांकडे वळाला तर निश्चितपणे त्या घरातला कामधंदा करून, मुलं सांभाळून, शेती सांभाळून असा व्यवसाय केला तर निश्चितपणे एक संसाराला हातभार लागेल असा पैसा ते कमवू शकतात. कुटुंबाला निश्चितपणे चांगला हातभार लागतो. कारण एक ती स्त्री असं घटक आहे, महिला असा घटक आहे, तो संपूर्ण चांगल्या रीतीने व्यवस्थापन करू शकतो. आणि त्यासाठी हे उद्योग त्या प्रत्येकाने केलं पाहिजे आणि स्वावलंबी राहिलं पाहिजे. नाही, ते जसं आपण म्हणालात की अजून त्यांचा बिझनेस पुढे नेण्यासाठी सोशल मीडिया आहे, म्हणजे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत की तिकडे त्यांचं ते प्रोडक्ट टाकून प्रमोशन करू शकतात. मला हे पण आठवलं सर की आता दसरा गेला काही दिवसापूर्वी, तर नाशिकवरनं फुलं घेऊन, झेंडूची फुलं घेऊन गाडी इकडे आली होती आणि त्यांनी ते विकलं आणि मला वाटतं 2 तासामध्ये सगळी फुलं संपली. म्हणजे मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी फक्त त्याचं शेतापर्यंत न राहता त्यांनी जर बाहेर आले, योग्य ठिकाणी जागा निवडली आणि त्या ठिकाणी जर त्यांनी ते प्रोडक्ट उपलब्ध केलं तर ते तिकडनं सुद्धा चांगला सेल होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला थोडीशी आपली मेंटॅलिटी, आपले विचार थोडेसे बदलावे लागतील, तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती करू शकतो असं मला वाटतं. हो, नक्कीच. कारण कसं आहे, आता शासनाची सुद्धा थेट विक्री स्कीम आहे. बरोबर. भाजीपाला असेल, तुमचा शेतमाल असेल, तो थेट विक्री सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे याचं उदाहरण कोरोना काळातल्या आमच्या डहाणू तालुक्यातल्या कृषी विभागाने अतिशय सुंदर काम केलं की त्या ग्रुपच्या माध्यमातून तो प्रॉडक्ट घ्यायचा शेतमाल आणि थेट वसई, विरार इथल्या त्यांच्या फ्लॅटला किंवा त्या सोसायटीमध्ये पुरवत होते.
त्यामुळे एक तो थेट विक्रीचा प्रयोग त्या कालावधीमध्ये चांगल्या रीतीने रुजला होता आणि आता लोक करतायत. तर त्या पद्धतीकडे म्हणजे थेट विक्री जी आता आपण बोललात की वसईत किंवा विरारमध्ये झेंडू नाशिकचा आला आणि तो त्याने विक्री अशी आहेत मुंबईत सुद्धा भरपूर करतायत. पण त्याला चांगली जोड मिळाली पाहिजे, व्यवस्थित त्यांनी पुढे स्वतः पुढाकार घेतला पाहिजे आणि विक्री व्यवस्थापन केलं पाहिजे. सर मला सांगा की आपल्या युवकांनी किंवा आपल्या युवा पिढीने जर शेतीकडे वळायचं असेल तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? शेती हा व्यवसाय खरोखरच चांगल्या पद्धतीने केला तर तुम्हाला कमी कालावधीमध्ये जास्त पैसा देणारा व्यवसाय आहे. उदाहरणार्थ आमच्या वाणगावचं मी खास करून देतो. पालघर जिल्ह्यात वाणगाव चांगलं एक परिसर आहे, समृद्ध परिसर आहे. तर तिथे मुंबईतले काही इंजिनियर मुलं आहेत ते तिथे येऊन शेती करतात. अरे वा. मग ते जमिनी थोडंसं भाडेपट्ट्याने घेऊन लीजवर घेऊन तिथं वेगवेगळ्या पद्धतीचं कॅप्सिकम ज्याला म्हणतो ढोबळी मिरची शेडनेटमध्ये, तर तिथे चांगल्या पद्धतीने करतायत. असे बरेच युवक आहेत की ते अशा पद्धतीचे शेती, आधुनिक पद्धतीची शेती करतायत आणि त्यातून चांगलं अर्थार्जन मिळवत आहेत. हे आधुनिक आपल्या शेतीचं एक चांगलं उदाहरण आपल्याला सांगता येतं की सुशिक्षित पिढी आहे ती शेतीकडे वळली पाहिजे. बरोबर. तरच आपला पुढचं जे काय अर्थार्जन आहे आणि शेतीवर आधारित उपक्रम आहेत त्यानुसार त्यांनी काम केलं पाहिजे. प्रक्रिया उद्योगाला वाव आहे, एक्सपोर्ट इम्पोर्टला युवकांना भरपूर वाव आहे आणि यांत्रिकीकरण आहे. आजकाल सगळ्यात गरज आहे यांत्रिकीकरणाची. तर अशा काही यंत्रसामुग्रीचा म्हणजे कस्टम हायरिंग सेंटर आहे म्हणतात, तशा पद्धतीचं पण त्यांनी केलं नियोजन युवकांनी, तर चांगले पैसे या यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीने युवकांनी करू शकतात. आणि नवीन नवीन गोष्टीकडे वळलं पाहिजे. पारंपरिक पद्धतीपेक्षा ज्या नवीन गोष्टी आहेत त्याकडे वळलं किंबहुना काही युवक आहेत आता आमच्याकडे बारामतीचे युवक इकडे येऊन ड्रोनचा हे करतात, व्यवसाय करतात किंवा ड्रोन मार्फत फवारणी करण्याचा संकल्प करतात. तर असे काही युवकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले तर शेतीमध्ये खरोखरच चांगले दिवस आहेत. आणि त्यातही आपला जो जिल्हा आहे पालघर जिल्हा तो अतिशय चांगल्या पद्धतीचा कसा आहे की इथं मुंबई जवळ आहे, शिवाय जवळ ह्या पालघर ठाण्यामध्ये जवळ 7 महानगरपालिका आहेत. ही फार मोठं मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत. भरपूर मागणी असते शेतमालाला आणि व्यवसाय करण्याला खरोखरच संधी आहे. एक्झॉटिक व्हेजिटेबल्सला इथल्या हॉटेल्सला मागणी असते. तर तशा प्रकारचं पुरवण्याचं शेतीमार्फत पोटेन्शियल आपल्या पालघरमध्ये आहे. ते त्यांनी युवकांनी जर ओळखलं आणि ते क्षेत्र सर्वे करून निवडलं सर्वेक्षणाच्या माध्यमातून तर निश्चितपणे युवकांना 4 पैसे इतर आज कंपन्या बघितल्या तर बंद पडते. तुम्हाला सिक्युरिटी काहीच नाही आणि काय म्हणतात तसं वेगळंच हे राहतं. परंतु शेतीकडे गेला युवक तर एक तर कमी याच्यात त्याला पैसे मिळतील आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा एक वेगळा आनंद मिळेल. त्यामुळे युवकांनी निश्चितपणे तिकडे वळलं पाहिजे ही कळकळीची विनंती आहे. आज बरेच लोक IT मध्ये काम करतात आणि मग काही कालांतराने राहायचं असेल तर मग शेताकडे घर घेतात आणि तिकडे जाऊन राहतात. खरंच. आणि आपल्याकडे सर असं पण बघितलं जातं की आई वडील शेतात जातील आणि मुलं शाळेत जातील कारण की शाळा त्यांना ज्ञान देतं ना. परंतु आजकाल आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा जर आधुनिक शेती करायचं असेल आणि त्याचं जर योग्य प्रशिक्षण घेतलं तर नक्कीच तो चांगली शेती करू शकतो. आणि सर अजून एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की एक्सपोर्ट. आपल्या शेतीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत की आपण शेतीच केली पाहिजे असं नाही तर 4 शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांचा माल आपण एक्सपोर्ट करू शकतो. ही सुद्धा आपल्या युवकांनी संधी जी आहे त्याचा नीट विचार करून जर त्याचा फायदा घेतला तर नक्कीच आपण व्यावसायिक शेती किंवा आपला स्वतःचा बिझनेस चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतो. खूप छान. सर मला सांगा की या किनारपट्टीच्या ठिकाणी जर आपल्याला एखाद्या गोष्टीची लागवड करायची असेल तर मग कुठल्या पिकाची आपण लागवड करू शकतो आणि त्यातनं 2 पैसे आपण कसे कमवू शकतो? आपला कोकण किनारपट्टी जवळजवळ महाराष्ट्राला जवळ 720 किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे. बरोबर. मग किनारपट्टीवर बरेचसे नारळ, सुपारी अशी पिकं आहेत. मग याच्यामध्ये मसाल्याची पिकं जर लावली तर त्या ठिकाणी चांगला स्कोप आहे. मसाला आपल्याकडे कमी उत्पादन केलं जातं. भारतामध्ये सुद्धा केरळ, कर्नाटक अशा राज्यांमध्ये चांगलं आहे, तामिळनाडूच्या ठिकाणी. परंतु आपल्या कोकणामध्ये सुद्धा पूर्वी मसाले होत होते तर आता जास्तीत जास्त तुम्ही जर दालचिनी, लवंग जे सावलीमध्ये वाढणारी आहेत
अशी जशी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची लाखी बाग ही संकल्पना होती. ओके. म्हणजे त्या पूर्ण नारळ पिकामध्ये, सुपारी पिकामध्ये, मिरी असेल, त्याचबरोबर तुमची मसाल्याची विविध पिकं असतील, तर अशी लागवड केली तर चांगल्या रीतीने त्याला फायदा मिळतो. हे झालं आपल्या फळ आणि इतर मसाल्या पद्धतीमध्ये. दुसरी जी आहे फुलं पिकं, ती सुद्धा आपल्याकडे चांगल्या पद्धतीने चालतात. उदाहरणार्थ खरं तर आपण आपला जो पालघर जिल्हा आहे कोकणामध्ये विशेषतः, किंबहुना इतर पट्ट्यामध्ये, तो सागरी, वागरी आणि डोंगरी असा कोकण किनारा अतिशय विलोभनीय आहे. बरोबर. आणि विलक्षण निसर्ग संपन्न त्याच्यामध्ये मिळालेलं आहे, सगळ्या दृष्टीने समृद्ध आहे. तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीचा, आता आमच्याकडे आपल्या ह्या भागामध्ये विचार केला तर तुम्ही चाफा आहे, बरोबर, किंवा इतर तुमची दुसऱ्या काही बागा फुलांच्या आपल्याला करता येण्यासारख्या आहेत, तर त्या आहेत. किंबहुना शेवगा आहे, हातगा आहे, अशी काही झाडं आहेत जी कोणत्याही गोष्टीला ती प्रतिकूल परिस्थिती सुद्धा तग धरून राहतात. मात्र एवढंच की ते पाणी साचून राहतं आपल्या काही भागामध्ये. ही समस्या खरोखरच आहे. तर ही समस्याला तर तुम्ही जर चर व्यवस्थित काढले, ओके, तर त्या चराचं व्यवस्थित नियोजन केलं तर पाणी जाण्याचा मार्ग आपल्याला तयार करावा लागेल. बरोबर. किंबहुना उंच गादीवाफा पद्धत असते की गादीवाफ्यावर लागवड करणं, ओके, तर ती आता आपल्याला अवलंबावी लागेल. शिवाय जी आपली पारंपरिक आपण पाणी साठवण्याच्या काही पद्धती होत्या, जसं की वसईला बावखळ आहे, तर बरोबर, ती पुनरुज्जीवित करणं आवश्यक आहे. बरोबर. ते आपण आपलं म्हणजे कसं आहे, तुझं आहे तुझं पाशी बरी तू जागा चुकलाशी, हे आपली पूर्वीपासूनची हे चालू आहे. आपण विसरलो ते. खरं तर ते आपण जोपासलं पाहिजे. किंबहुना ते येणारं पाणी जे आहे पावसाचं, ते आता साचून राहतं. ते पूर्वी साचत नव्हतं, पूर्वी निघत होतं. त्या सिस्टीम चांगली होती, ड्रेनेज सिस्टीम. तर ती ड्रेनेज सिस्टीम किंवा ती पाणी साठवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण अवलंबल्या पाहिजेत, पुन्हा नव्याने केलं पाहिजे. आणि ही जी पिकं आहेत, ही तुमची मसाल्याची आहेत, फळझाडं आहेत आणि फुलं पिकं आहेत. फुलं पीक आणि शिवाय आपला समृद्ध आहे तसा कोकण पीक किनारपट्टी. आपलं चिकू आहे, नारळ आहे, केळी आहे, अशा बागा आपल्या मोठ्या प्रमाणात आहेत. पण त्या केळी, आता इतर काही गोष्टी किनारपट्टीला साधारणपणे G9 ह्या मोठमोठ्या असतात, त्याच्यापेक्षा आपल्या ज्या भागात हवामानात तग धरणारे झाडं आहेत, म्हणजे अशीच फळझाडं आहेत, तीच जास्त लावली पाहिजे. वसईची राजेळी आहे, केळी आहे, बरोबर, त्या गोष्टीकडे पुन्हा आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि ती केली पाहिजे. आपण काय करतो, आपलं ठेवतो दुसऱ्याचं बघून आपण करायला जातो. तसं न करता आपला पूर्वीचाच भाग आहे तो समृद्ध कसा राहील आणि कमी कालावधीत कोणती पिकं येतील. आता कसं आहे, शहरीकरणाला सुद्धा आपण गेलं पाहिजे, नाहीचं नाही, कारण प्रत्येकाचा विकास होणं आवश्यक आहे. तर त्यासाठी त्या शहराला आवश्यक काय, त्या कमी जागेमध्ये, जागा कमी होत चालली आपली, बरोबर. मग कमी जागेमध्ये कोणती पिकं येतील. उदाहरणार्थ परदेशी काही भाजीपाला आहे, उदाहरणार्थ ब्रोकोली, ज्याच्यामध्ये चांगलं अँटी सारखे, अँटी कॅन्सर सारखे त्याच्यात गुणधर्म आहेत. तर त्या ब्रोकोलीची लागवड आहे. इतर काही शतावरी सारख्या लागवडी आहेत, ज्या परदेशी भाजीपाला आहेत, किंवा कॉलीफ्लॉवर आहेत लाल, ज्याच्यामध्ये बायोफॉर्टिफाईड व्हरायटी सुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये आयर्न, झिंक कंटेंट जास्त असतात, ज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढतात. अशा काही कमी जागेमध्ये, कमी कालावधीमध्ये येणाऱ्या आणि कमी पाणी लागणाऱ्या अशा जाती ज्या आहेत, त्या भाजीपाला त्या ठिकाणी आपल्या ह्या किनारपट्टीला, जिथे शहरीकरण जास्त आहे त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तर अशा गोष्टीकडे, आणि पाण्याचं योग्य नियोजन, जसं म्हटलं की चर खोदणं, उंच गादीवाफा पद्धत, तर अशा पद्धतीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि बावखळीची आपल्या जी परंपरा आहे ती आपली पुनरुज्जीवित करावी लागेल. छान सर, मला एक सांगा की शेती या गोष्टीकडे फक्त आपण उपजीविका म्हणून पाहतो, पण त्याला ॲज अ बिझनेस म्हणून बघणं, हे तुम्ही कसं सिद्ध करू शकता की शेती हा एक छान बिझनेस होऊ शकतो? अगदी आता कसं आहे, आपण पूर्वी परंपरेपासून करत होतो शेती, नाही असं नाही, पण आता शेती खरोखरच व्यवसाय करणं आवश्यक आहे. शेतीला आपला व्यवसायाची जोड जसं म्हणतो, व्यवसायाच्या रूपाने आपण शेतीकडे बघितलं पाहिजे. कारण आपला कृषी पर्यटन हा एक त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा आहे की आपल्याकडे जे आहे ते आपण कसं विकू, हवा पाणी सुद्धा आपण कशा रीतीने विक्री करू, जे नैसर्गिक आहे त्याचं सुद्धा आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोन, म्हणजे मनामध्ये आपण चांगल्या रीतीने, मानसिकतेमध्ये बदल घडवला पाहिजे.
की आपल्याला व्यावसायिक पद्धतीने शेती करायची आहे, म्हणजे आपल्याकडे सगळं लिमिटेशन्स आहे, इनपुट लिमिटेड आहे, पण ते म्हणजे ज्या ज्या लागणाऱ्या निविष्ट आहेत त्या सगळ्या मर्यादित आहेत. जागा असेल, पाणी असेल, मनुष्यबळ आहे, ह्या सगळ्या मर्यादित आहेत. आपल्याकडे तेवढं नाही. मग त्या मर्यादित याच्यामध्ये आपल्याला कसं जास्त काढता येईल, तर ते सगळं बघून यंत्र आणि तंत्र या दोघांचंही सांगड घातली पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे. नवीन नवीन लोकांना काय लागतं ते आपण पुरवलं Yes. तर निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये तरतो. उदाहरणार्थ याचा एक आपला पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. बरोबर. आमच्या धानिवरीमध्ये एका शेतकऱ्याने ड्रॅगनची शेती केली, ड्रॅगन फ्रूट. ओके. नवीन लागवड केली. किंवा मोखाड्यातले काही शेतकरी स्ट्रॉबेरी करत आहेत. बरोबर. चांगली चव त्या ठिकाणी येते. तर असे काही नवीन प्रयोग जे शेतकऱ्यांनी केले आणि चांगल्या रीतीने विक्रीचं तंत्र जमवलं की नक्कीच चांगला त्याला बिझनेसचा business स्वरूप येतो आणि चांगले पैसा त्यातनं मिळतो. आणि व्यवस्थित केलं पाहिजे सगळ्या गोष्टी, इनपुट आउटपुट व्यवस्थित साधलं की चांगला व्यवसाय आपल्या शेतीमध्ये. नक्की सर, म्हणजे मला हे पण सांगता येऊ शकतं की बटाटे 20 रुपये किलो, हो. पण त्याच्यात जर चिप्स बनवले आपण हो. तर किती हजार रुपये किलो पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे हे फक्त थोडेसे बदल केले, हो. विचारात बदल आणले, थोडेसे बदल केले तर नक्की आपण त्याला आता- बिझनेस छान पद्धतीने करू शकतो. आणि आपल्या पालघर जिल्हा नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी छान कृषी होते आहे, पण त्याला एक योग्य प्लॅटफॉर्म वरती नेऊन ठेवणं. आज नाशिकचे द्राक्ष पण एक्सपोर्ट होतात. हो. म्हणजे तसंच आपल्या प्रत्येक ठिकाणी काही ना काही खासियत आहे. तुम्ही सांगितलं की मसाल्याचे पदार्थ किंवा मसाल्याची लागवड आपण केली पाहिजे. तर मसाल्याच्या लागवडला किती डिमांड आहे आणि जागतिक डिमांड आपण फुलफिल करू शकत नाही. मग त्या पद्धतीने जर आपण नक्कीच विचार बदलले तर आपण खूप छान ऍज अ बिझनेस म्हणून शेतीकडे बघू शकतो असं मला वाटतं. खूप छान सर, तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा येते. पण जाता जाता आपण खेळूया रॅपिड फायर राऊंड. अगदी. सर, रॅपिड फायर राऊंड मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला पहिला प्रश्न, शेती ही पारंपरिक की व्यावसायिक? व्यावसायिक. एक पीक ज्यानं शेतकऱ्याचं जीवन बदलू शकतं? ऑर्किड. आधुनिक तंत्रज्ञान की जुनी पद्धत, तुम्ही काय निवडाल? आधुनिक तंत्रज्ञान. शेतकऱ्यांनी सर्वात आधी कोणती स्किल शिकावी? मार्केटिंग. एक योजना जी शेतकऱ्यांनी चुकवू नये? पीक विमा योजना. शेतकरी श्रीमंत होण्यासाठी काय गरजेचं आहे, कष्ट की ज्ञान? दोन्ही. शेतीत सर्वात मोठं संकट काय, हवामान की बाजारपेठ? हवामान. शेतकऱ्यांचा खरा मित्र कोण, शेत, सरकार की सायंटिस्ट? शेत. एका वाक्यात भविष्यातली शेती कशी असेल? भविष्यातील शेती यंत्र आणि तंत्राच्या माध्यमातून असेल. थँक्यू सर, तुम्ही इकडे आलात, खूप छान गप्पा मारल्यात आणि आमच्या प्रेक्षकांना, आमच्या दर्शकांना खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आपले खरंच मनपूर्वक पुन्हा एकदा आभार. मलाही ही संधी दिल्याबद्दल आपल्या मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कनेक्ट व्हा झपाट्यानं. पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कनेक्ट व्हा झपाट्यानं.